अगं असं प्रश्न उत्तर खेळत बसायची का काय आता फोनवर? अगं मला जरा का नाही तुझ्याशी बोलायचंय. जर येतीस का घरला? कुणाच्या घरी? कुणाच्या घरी म्हणजे? आमच्या घरी आहे ग. तुमच्या घरी? आमचं म्हणजे अधिपतींचं घर. ओके ओके. मग येतीस ना घरला? का? अगं असं सहज. सहज? हा म्हणजे असं सहज बोलायचंय. येतीस का तू आज घरला? नाही, मला नाही जमणार आज. का? आज का नाही जमणार? एवढी कुठे बिझी आहेस तू? नाही, मुलांच्या परीक्षा आल्यात ना. परीक्षाच आहेत ना ते मरू दे. काय? ऐका आता. अगं पोरं परीक्षा देणार, मग तू काय आता पेपरला जाणारच का काय परीक्षा द्यायला? हा पेपर तर ते देणार ना, तू थोडी ना देणार आहेस. हो, असं काय करतं? मी शिक्षिका आहे. मुलांचा अभ्यास घ्यावा लागतो मला. आणि मुलांचा अभ्यास घेतला, त्यांना चांगले मार्क्स मिळाले तर आपल्या शाळेचं नाव होईल ना. आपल्या शाळेचं नाव खराब झालं तर मला कसं चालेल? अगं शाळेचं कसलं नावन काय? नका एवढी शाळा शाळा करू. शाळा आता बंदच होणार आहे. म्हणजे शाळा शाळा बंद होणार आहे? बापरे, आता आता शाळा बंद होणार आहे म्हणजे मग आता तर मग काय? मग संपलं सगळं. म्हणजे आपल्याला भेटायला आता काही कारणच उरलं नाही ना. अगं असं कसं म्हणतीस तू? अगं तू इकडं तुझं लगीन झालंय ना मग. पण तुम्ही नोटीस पाठवलीये मला. अगं पोरी, अशा नोटीशी पिटीशी पाठवून अजून नात्याचा काय निकाल लागत असतोय? नाही लागत का? अगं नाही ग नाही, ती काय खरी नोटीस आहे वय? म्हणजे नोटीस खोटी आहे का? हॅलो, नोटीस खोटी आहे का? अगं आता काय तू काय समजा फोनवरच बोलणार आहेस वय? अगं कवा त्यांना सांगते घरला ये. आपण समोर समोर बसून बोलू की. आणि तुला सांगू का, मला काय तुझ्या फायद्यातच बोलायचंय. तू ये घरला. अहो मग फोनवर बोला की. अगं नाही ग नाही, असं फोनवर कसं बोलणार समजा नाही का? काय प्रॉब्लेम आहे फोनवर बोलायला? अगं नाही ग नाही, फोनवर समजा कसं बोलणार? तू ये की घरला. कसं आहे म्हणजे आपण दोघी भेटल्यावरती बोलू शकतोय. हा आता जास्त भाव खाऊ नकस, ये बरं घरला. पण मॅडम, मी कशी येऊ घरी? अगं कशी येणार म्हणजे रिक्षाने ये किंवा गाडी पाठवू का तुला? थांब, मी तुला गाडीच पाठवते. मग तू गाडीत बसून ये इकडं. चालतंय? मॅडम, मी गाडीने तरी कशी येऊ घरी? म्हणजे संक्रांतीच्या दिवशी तुम्ही मला माझ्याच घरून हाकलून दिलं होतं, मला ढकलून बाहेर काढलं होतं, माझ्या बाबांना ढकललं होतं आणि मला सांगितलं होतं की पुन्हा या घरी कधी तोंड दाखवू नकोस. आता फक्त एवढंच सांगतोय तुम्हाला, ना या घराला तुमची गरज आहे ना अधिपतीने. हाय का आता? तू अजून तेच धरून बसलेस वय? सोड किती. अगं म्या का नाही त्या दिवशी रागाच्या भरात बोलून गेले असन काय? ते नाही मला धरायचं, सोडून द्यायचं आपण बी. हा तू एक काम कर, तू ये घरला, आपण बसून बोलूयात. काय म्हणते? इसरून जातो ते समज. मनात काय बी ठेवू नकस. मी असं कसं विसरू मॅडम? रागाच्या भरात तुम्ही बरंच काही केलं.
आणि तुम्ही मला काही बोलला असता ते एक वेळ मी ऐकून घेतलं असतं, पण तुम्ही माझ्या बाबांना नाही नाही ते बोललात. त्यांना ढकललं तुम्ही, त्यांच्या अंगावर धावून गेलात. हे कसं ऐकून घेऊ मी? मी किती वेळा तुम्हाला सांगितलं मला अधिपतींशी बोलू द्या, मला घरात जाऊ द्या. किती विनवण्या केल्या मी, पण तुम्ही ऐकलत माझं? तेव्हा म्हणाला कधीच या घरात तोंड दाखवू नकोस, आणि आता घरी पुन्हा बोलवताय. वार बदलतो तशा बदलता का तुम्ही? नाही ग, नाही तसं काय बी नाही. म्हणजे तू घर सोडून गेल्यावर आमासनी कळलं का तुझ्याशिवाय घराला घर पण नाही. ये तू घरला ये. आमासनी को नाही तुझं तोंड बघायचंय. ये तू घरला. हा, असं थोडीच होतं मॅडम. तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही म्हणणार तोंड दाखवू नको, आता म्हणताय घरी. असं कसं होईल? मला नाही जमणार घरी यायला. सॉरी, मी नंतर बोलते. अगं ऐक की. हॅलो, ताई हिने फोन ठेवला. बया 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 बया. अक्षरा, हे सगळं काय? हे मला का बोलली नाहीस तू? काय बाबा? अक्षरा, या नालायक बायकांनी संक्रांतीच्या दिवशी तुला घराबाहेर काढलं होतं. हे बोलली नाहीस तू मला? बया 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 बया. बघितलास ताई तिचा तोरा? काय ते टेचाचं बोलणं. ताई तू बघितलंस ना? मी तिच्याशी एवढं चांगलं बोलत्या आणि ती वाकड्याचा शिरून बोलत होती माझी. तिला काय गरज होती ताई संग मागचं उकरून काढायची? काय तर म्हण, मी तुमच्या घरी कशी येऊ, माझ्या बाबांनाच ढकललं, मला घराबाहेरच काढलं. कसं बोलली ताई तू? दुर्गे, आम्ही जे ऐकलं तीच की अश्रता परत वाजू नगस. आधीच सगळं ऐकून आमचं डोसकं हल्लंय. ताई अगं म्हणजे तसं नाही, मी तुला म्हणतच होते की कशा पाहिजे तिला उगाच फोन लावायचा, पण तू ऐकलंच नाही बघ. पण तू हे फोनवर ऐकलंच ना ती कसं कसं फोनवर बोलत होती ते? हिला कसली मस्ती आली आहे ताई. म्हणजे बघ की तू फेकलेल्या पगारावर तर जगते की ही. कसला माज आलाय काय माहिती. मला तर वाटलं तिला धरून झोडून काढावी. म्हणजे बघ की जरा जरा नीट बोललं तर डोसक्यावर थैथै नाचायलाच लागली ती. मला तर असं वाटलं का नाही ताई का तिला सरळ सरळ म्हणावं का तू इकडे आमच्याकडे येऊच नगस, आमच्या घरला येऊच नगस, तिकडच्या तिकडे तोंड काळं कर. दुर्गे, हे असं जर का बोललीस का नाही तर आम्हाला तुझं तोंड काळं करावं लागल. नाही नाही ताई, मी नाही बोलणार. अगं मी काही तुझ्या शब्दाच्या बाहेर नाही, पण ताई तू बघितलीस ना तिची मजल कुठवर पोचल्या. अगं ताई मला असं वाटलं का तिला काडीमोडची नोटीस आल्या म्हणल्यावर रडल बिडल, काय तर म्हणाल आपल्याला का नाही असं कशाला केलं, कशाला पाठवली नोटीस, मला मला घरात यायचंय असं काहीतरी बोलल. पण तसं काय बी नाही ग ताई. म्हणजे घर सोडून गेल्याचं दुःख तिला झालंय असं काही वाटलंच नाही बघ. लईच आकडत होती बघ ती. एवढी कसली मिजास आली काही कळना झालंय बघ ताई. मिजास आली नाही, पहिल्यापासून त्यांच्यामध्ये मिजास होतीच. मग ताई तिची मिजास का नाही उतरवली पाहिजे. उतरवलीच आहे की आम्ही. काडी मोडाची नोटीस पाठवून त्यांना घराबाहेर काढून त्यांची मिजास उतरवलेलीच आहे आम्ही. ताई ते म्हणतात की कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडच असतंय, त्यातली गत आहे बघ ही. कुठून एवढा माच करायली काय माहिती. लई उडायली बघ ताई ती. उड दे त्यांना, काय करायचं ते करू दे. योग्य वेळ आली की आम्ही पण करू काय करायचं ते. ताई हिच्या मिन्नत वाऱ्या करण्यापेक्षा का नाही तू कधी तिला धडा शिकव. कुणाच्या जोरावर माच करते का ताई ही? मला तर एवढा राग आलाय का नाही, मला असं वाटतंय का तिचं जावं गळच दाबावा. दुर्गे, आम्हाला पण लई राग आलाय, पण सध्या आम्ही आमच्या डोसक्यावर बर्फाची लादी ठेवल्या. तू पण तेच कर, जरा थंड घे, कारण आता आम्हाला मास्तरीणबाईंची गरज आहे. त्यामुळे काय बी करून त्या घरला परत आल्या पाहिजेत. ताई अगं पण ही बया आपल्या घरात आल्यावर आपल्या डोसक्यावर मिरच वाटणार आहे बघ. मिरे वाटू दे नाही तर तांदूळ, त्या घरला आल्याच पाहिजेत. अक्षरा, मी काय विचारतोय? संक्रांतीच्या दिवशी भुवनेश्वरी आणि दुर्गेश्वरीनं तुला हाताला धरून घराच्या बाहेर काढलं, तुझ्या बाबांची वाईट वागले, आणि एका शब्दाने तू मला सांगितलं नाहीस. मॅडम, मी कोणी नाहीये तुझा? बाबा मी तुम्हाला सांगितलं का नाहीस? नाही बाबा, जाऊ दे तो विषय नको आता. थांब अक्षरा, जाऊ दे.
कसं जाऊ दे अक्षरा? ऐन संक्रांतीच्या दिवशी त्या कैदाशिणींनी तुला घराबाहेर काढलं, तुझ्या बाबांना ढकललं त्यांनी, आणि हा विषय जाऊ देऊ मी? बाबा प्लीज, सॉरी प्लीज, हा विषय जाऊ दे आत्ता. अक्षरा, असं कसं म्हणतेस तू? हा विषय सोडून देण्यासारखा नाही आहे. इतके दिवस झाले बाळा या गोष्टीला तू मला सांगितलं सुद्धा नाहीस. बरं झालं माझ्यासमोर दुर्गेश्वरीचा फोन आला आणि मला कळलं तरी. आणि हे सगळं झालं तेव्हा मी कुठे होतो अक्षरा? तुम्ही नव्हता घरी बाबा. आणि तो माठ अधिपती? ते पण नव्हते घरी. अक्षरा, तो घरातच असणार आहे. या बायकांनी तुला खोटं सांगितलेलं असेल. मला असंच वाटलं बाबा, म्हणून मी त्यांना शोधायला गेले पण होते खोलीत. पण मी तिकडे गेली त्यांना शोधते म्हणून भुवनेश्वरी मॅडम अजूनच चिडल्या. त्या दुर्गेश्वरी मॅडम नाही ते बोलू लागल्या बाबांना. शेवटी आम्ही निघून आलो. अक्षरा, मला एका शब्दाने सांगायला हवं होतंस तू. अक्षरा, एवढं सगळं झालं तू मला एकदा तरी सांगायला हवं होतंस. फोनवर मला भेटून मला सांगायला हवं होतंस. हा बाब, तुम्हाला त्रास नव्हता द्यायचा. हे आत्ता ऐकून मला जास्त त्रास होतोय. त्यांची हिंमत कशी झाली तुला घराच्या बाहेर काढायची, तुझ्या वडिलांच्या अंगावर जायची? अक्षरा, मला आत्ता कळतंय तुझे बाबा इतके का चिडले होते आमच्यावर. हे बरोबर आहे त्यांचं. त्यांच्या डोळ्यासमोर त्यांच्या मुलीशी सासरकडचे लोक असं वागत असेल तर कोण सहन करेल? अक्षरा, तुझ्या बाबांच्या जागी मी असतो ना तर डोक्यात काठी घातली असती त्या बायकांच्या. मॅडम, तुझ्याबरोबर हेच. माफ कर बाळा. बाबा, या सगळ्यात मी कुठंच काहीच करू शकलो नाही. ताई, मला नाही वाटत ही मास्तरीन परत घरला येईल म्हणून. दुर्गे, नाचा पाडा लावू नगस. अगं तसं नाही ताई, पण तू आता ऐकलंस का नाही? मी तिला किती वेळा सांगितलं घरला ये घरला ये, पण तरी मी ती नाहीच म्हणते. अगं त्यांच्याशी आता फोनवर बोलून चालायचं नाही. मग आता काय करायचं? जाऊन त्यांना भेटायला लागल. काय तिला भेटायचंय? हम्म. आता काय तिला ढोल ताशे वाजवत मिरवत घरला इकडे आणायचंय का काय? आपल्याला जे काय करता येईल ते समज करायचं. काय बी करून त्यांना घरला परत आणायचं. ताई, अगं त्या 1.5 दमडीच्या मास्तरणीसाठी आपण एवढं समज करायलोय. अगं त्याची लायकी तर आहे का? आणि तूच मला सांग, अगं आपण एवढा मोठा व्याप केला तिचा संसार मोडण्यासाठी, आणि आता तू जोडायला बघायली असताय. दुर्गे, तुला शेवटचं सांगतोय आम्ही, हळू बोलत जा. भिंतींना बी कान असतात. माफ कर ताई, पण मला एवढंच सांगायचंय का आपण तर तिचा संसार मोडलाय की, मग आता परत कशा पायी? आमचा संसार सुरू करण्यासाठी आम्ही तिला घरात परत आणतोय. ताई, मला माफ कर, लहान तोंडी मोठा घास घेते आम्ही. पर तुला खरंच असं वाटतं का ग का मोठे मालक तुझ्याशी लगीन करतील? कारण मला तर असं काही वाटत नाही बघ. दुर्गे, तुला काय वाटतंय हे तुझ्यापाशी ठेव, आम्हाला सांगू नगस. आम्हाला खात्री आहे मोठे मालक जे म्हणतात तसंच करणार, आणि आम्ही त्यांना जो शब्द दिलाय तो आम्ही बी पाळणार. ताई, अगं पण दुर्गे, आता गप राहायचं आणि आम्ही जेवढं सांगतोय तेवढं ऐकायचं. ठीक आहे ताई, तू म्हणशील तसं करीन मी. एक काम कर, सबनीसांना फोन लाव, त्यांना मनावर रोकड पाठवा. आपल्या मिठाईवाल्याकडे जा आणि त्याच्याकडे असल नसल ती सगळी मिठाई घेऊन ये, आणि असं आयऱ्याचं मोठं ताट तयार कर. आणि हे समज करायला तुझ्याकडे अर्धा तास आहे, कळलं? बया बया बया, काय म्हणावं या बाईला? ही लग्नासाठी एवढी आतुर झाली आहे का आता त्या मास्तरणीचे पाय धरायला लागल्या. आता कुठं गेला हिचा तोरा? मोडेन पण वाकणार नाही म्हणत होती ही, आता कशी झुकली? अहो बाबा, काय करताय तुम्ही? तुम्ही कशाला? बाबा, तुमचा काही दोष नाही यामध्ये. माझी चूक आहे ना बाळा. इतके दिवस तू घराच्या बाहेर आहेस, मी काय केलं? मी काहीच नाही केलं. मी वाट बघत बसलो होतो. मला वाटलं होतं अधिपती तुला परत घेऊन येईल, पण तो आला नाही. तू स्वतःहून सुद्धा आली नाहीस परत. मला वाटलं की अधिपतीनं तुला घराच्या बाहेर जायला सांगितलं म्हणून तू चिडलीस, रागावलीस त्याच्यावर. परवा तुझ्या घरी आलो होतो ना, तेव्हा तर मला प्रकर्षानं जाणवलं की तू खूप दुखावली गेलीस. कदाचित तुझ्या इगोवर आलंय सगळं. बाबा, इगो कसला? माझं प्रेम आहे अधिपतींवर. प्रेमाच्या मध्ये मी इगो नाही येऊ देणार बाबा. पण जे घडलं त्यामध्ये अधिपतींची चूक नाही आणि तुमचीही चूक नाही आहे. हे सगळं भुवनेश्वरी मॅडमने घडवून आणलंय बाबा. अक्षर, बास झाला आता तिला धडा शिकवायला हवा आपण. खरं आहे तुमचं. मी एकदा आपल्या घरी परत आले की मी अधिपतींना सगळं खरं खरं सांगणारच. पण अधिपतीला पटतं कुठे? त्याच्यासाठी भुवनेश्वरी तेवढी बरोबर आहे, बाकी सगळं जग चुकीचं आहे.
कारण बाबा आता त्यांच्या डोळ्यावर पट्टी बांधली म्हणून. एकदा त्यांच्या डोळ्यावरची पट्टी निघाली ना की त्यांनाही कळेल खरं काय आहे ते. आणि तुलाही माहिती आहे बाळा, ती पट्टी आपोआप नाही निघणार. ती पट्टी आपल्याला काढावी लागेल. आपण काढूया बाबा, आपण करूया काहीतरी. मग हे लवकर करायला हवं अक्षरा. हो, तुमचं म्हणणं बरोबर आहे बाबा, पण मला त्याआधी अधिपतींना काहीतरी खूप महत्त्वाचं सांगायचं आहे. मला बोलायचं आहे त्यांच्याशी, म्हणून मी घरी येण्याचाही प्रयत्न करत होते, पण त्यांनी येऊच नाही दिलं. एवढं काय बोलायचं आहे अधिपतीशी? बाबा आहे काहीतरी खूप महत्त्वाचं आहे. बाळा, इतकं महत्वाचं आहे तर मला सांग, मी त्याला निरोप देऊ का? नाही, निरोप नाही बाबा, मला त्यांना प्रत्यक्ष भेटूनच सांगायचंय. पण मला किमान कल्पना तरी दे. सांगेन बाबा, तुम्हालाही सांगेन, पण मला आधी अधिपतींना सांगायचंय. हरकत नाही, ते स्वतः बोल त्याच्याशी, पण लवकर बोल बाळा. पण ही गोष्ट माझ्या डोक्यातून लवकर जाणार नाही. संक्रांतीच्या दिवशी तुझ्याबरोबर जे झाले ना, त्या बायकांनी तुला जे हाताला धरून घराच्या बाहेर काढले, तुझ्या बाबांना धक्काबुक्की केली, हे मी विसरणार नाही अक्षरा. मला वाटतं ना, याचा जाब विचारायला हवा तिला कुणीतरी का मी विचारतो ना, मी जाऊन विचारतो तिला आत्ता जाब. माझ्या घरात माझ्या सुनेला ती घराच्या बाहेर काढते, हे नाही चालणार अक्षरा. मी विचारतो तिला जाब. मी आत्ता जातोय. बाबा थांबा. आमचा जीव आला अधिपती, तुमच्यावर का कळणं झालंय तुम्हाला बघितलं का नाही की काळजात अशी धडधड 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 निस्तायशय हार्ड होतोय अधिपती. लई म्हणजे लई प्रेम करते मी तुमच्यावर. अधिपती, अधिपती, काय कुठे हरवलायस? काय नाही, हेच की. झाल्या का फाईलीवर सह्या? हा, तेच करायला लागलोय. वहिनींचा विचार करतोयस ना? नाही, तुला कसं कळलं? भावा, यात न कळण्यासारखं काय? त्या घरी येस तर तुझ्या डोक्यात त्यांचाच विचार असणार, हे माहितीये मला. काय कशात लक्ष लागत नाही मर्दा ओंक्या. खरं सांगतो तुला, आपलं माणूस आपल्या नजरेआड झालं ना, रोज का असं भिर 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 भान भान करतोय दिवसभर. काय करतोय काय कळत नाही, कशात लक्ष लागत नाही, जगावंसं वाटत नाही. काय सांगू तुला, लई डेंजर. काय जगण्यात रसच नाही हो. असं करून कसं चाललं अधिपती? आता विचार कमी आणि कृती जास्त. तुझं म्हणणं बरोबर आहे रे, पण मनातल्या भीतीचं काय करू मी? अरे, तू विसरलास का वहिनी काय म्हणायच्या? वहिनी म्हणायच्या ना नेहमी की भीतीच्या पुढे गेल्याशिवाय आपल्याला जे हवं ते गाठता येत नाही. मोठं डायलॉग देतायचा. अरे बाबा, भीतीच्या पुढे जायचं बरोबर. मी गेलो त्यांच्याकडे वरतोंड करून आणि म्हणले येत नाही, जा तुझं तू घरला परत यू टर्न मारून. म्हणल्यावर कुठल्या भीतीच्या गुडी मारून जातोस पलीकडे? आता एक सांगू का अधिपती, तुम्ही दोघांना एकमेकांशिवाय राहू शकत नाही. तुमची गाठ ब्रह्मदेवाने बांधली आहे, त्यामुळे जे काय नोटीस वगैरे आहे ना, ती जरी आली त्यामुळे तुमचं नातं नाही तुटणार याची खात्री आहे मला. मग तू कशाला एवढा घाबरतोयस? तुझ्या प्रेमावर विश्वास ठेव आणि त्यांना घरी आणायला जा. त्या तुझ्यासोबत येणार नाही असं होणारच नाही. ओके, तुला खरं सांगू काय, मला एवढं टेन्शन आलं होतं का नाही, आता तू बोललास जरा मला बरं वाटलं. एक दोन दिवस बघतो आई साहेबांचं काय म्हणणं आहे, नाहीतर मी जातो मास्तरीन बाईसनी घेऊन येतो, आहे का नाही. किती दिवस झाले मरता त्यासनी बघितलं ना, मी लई मिस करतोय ओंग्या. खरं सांगतो तुला, का एकदा त्यासनी भेटतोय असं झाले. आंबाबाई बघायलाच नको, भेट घडवून आणा आमची, करा काय तर. यो साक्षीला आहे बघ. ये शांत, आतमध्ये ये. या समधी या. इथे ठेवा पटापटा, इथे ठेव. ये गताय, ये लवकर ठेव. हा, आता तुम्ही समधी बाहेर थांबा. हा, जाऊ बाहेर थांबा. ताई, तू सांगितल्यासारखं समजा आणलंय बरं का. तू एकदा बघतीस का? एक कमी आहे. काय? अगं ताई, एवढे पैसे? कमीच आहेत. त्यांनी अजून मागितले तर अजून देऊ आपण. जा आता तू. ताई, खरंच जाऊ म्या? खोटं कसं जात्यात? तसं नाही, मला वाटलं तुझा विचार बदलला असेल. मोठ्या मालकांना शब्द दिलाय आम्ही,
आणि त्यो पाळण्यासाठी आम्ही काय बी करू. आता आमचा विचार काय बदलायचा नाही. जातो हे आयराचं ताट घेऊन मास्तरीच्या घरला जायचं, त्यांच्या हातापाया पडायचं आणि मास्तरीला घरला परत घेऊन यायचं. कळलं का? ताई माफ कर, पण मला बोलल्याशिवाय राहवत नाही. बोलू? बोल आता पटशिरी. म्हणजे ताई बघ की आपण तिच्यासाठी लई करायलोय ग. तिची लायकी नाही तरी मी एवढं करायलोय. असं वाटत नाही का तुला? तू ऐकलंच नव तिनं माझा फोनवर केवढा अपमान केला आणि मी आज तिची पाय धरायला जाऊ का? अगं मला काही मान हाय का नाही? नाही, हा? तुला मान नाही. जा आता निघ. उगा बोलत बसू नगस. आज संध्याकाळपर्यंत मास्तरीण या घरात परत आली पाहिजे आम्हाला. आणि काय ग, तू अजून उभी काय आहेस? हा, जा निघ लवकर. हे बघ ताई, फक्त तुझं काम आहे म्हणून मी त्या मास्तरनीकडे चालल्या. नाहीतर मला तिचं थोबड बघायची बी इच्छा नाही बघ. दुर्गे, आज जर का तू हे काम फत्ते केलंस, मास्तरीला घरला परत घेऊन आलीस, तर तू म्हणशील ते देऊ आम्ही. आम्हाला आता इथं मास्तरीन येणं जास्त गरजेचं आहे.